नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी पाली कुसुमावली या पुस्तकातील तिसरी कविता आहे हेरी सुत्त. हे सुत्त तुम्हाला सुत्त पिटक खुद्दक निकाय सुत्त निपात पाळी त्यातला दुसरा भाग चूळ वग्गो, त्यामध्ये तिसरी ही कविता आहे हेरी सुत्त. या पाठात तुम्हाला मित्राची ओळख कशी करावी याविषयीचे वर्णन तथागताने केलेले आहे. या पाठातून मित्रता कशी असावी याविषयीचे उद्दिष्ट साध्य होते. काय सांगितलंय पाठामध्ये, तर काही जण आपल्या मित्रांशी गोड बोलतात पण त्यानुसार कृती करत नाही. जो बोलतो पण करत नाही त्याला ज्ञानी लोक ओळखतात. आपण बाजूला पाहतो की आपल्याशी मित्र खूप गोड 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 बोलत असतात, पण जेव्हा वेळ येते तेव्हा ते त्यानुसार वागत नाही. उदाहरणार्थ, मी तुझ्या बरोबरच आहे, मी नेहमी तुझ्यासोबत आहे असं आपण म्हणणारे बरेच असतात, पण जेव्हा वेळ येते तेव्हा ते त्यानुसार वागत आणि पळून जातात. जो खरा मित्र असतो तो सतत विश्वासघाताचा संशय घेत नाही, म्हणजे दुसऱ्यावरती संशय कधी घेत नाही, त्याच्यात चुका शोधत नाही, ज्याच्यावर तुम्ही मुलाप्रमाणे विसरून राहू शकता तोच खरा मित्र. म्हणजे आई कशी आपल्या बाळावरती विसरून राहते, त्याला बाळ करते, लाड करते, प्रेम करते, त्यानुसारच खऱ्या मित्राची ओळख तीच आहे की तोच खरा मित्र जो आईच्या मुलाप्रमाणे विसरून असतो. इतरांमुळे तुमच्यापेक्षा वेगळा, म्हणजे तुमच्यापेक्षा वेगळा कोण दुसरं कोण मध्ये आलं, तुमच्या मैत्रिणीमध्ये दुसरं कोण मध्ये आलं, त्याच्यामुळे दुसऱ्याबरोबर पण जातो, निघून जातो, अशा प्रकारचा मित्र अशा प्रकारे मित्र नसावा, अशा प्रकारच्या सूत्रामध्ये सांगितलं आहे. किंवा सेवेचे भार उचलण्याचे फळ ज्याला मिळते, जो आनंदी अवस्था प्राप्त करतो, आनंद निर्माण करतो आणि प्रशंसा मिळवतो, अशा प्रकारचा आपला मित्र असतो. म्हणजे आपल्यासोबत सतत हसत असतो, खेळत असतो, मजा करत असतो, आणि अशा प्रकारे तो आपले जी काही मेहनतीचं आहे, काय काय करायचं असेल त्यावेळी तो आपलं सहकार्य करतो. ज्याने एकांत आणि शांतीचे अमृत प्राशन केले आहे, जो तणावमुक्त आहे, वाईट गोष्टीपासून दूर आहे, तो धम्माचे आनंददायी अमृत पितो. म्हणजे भगवान बुद्ध शेवटला म्हणतात की ज्याने एकांत आणि शांतीचे अमृत प्राशन केलेलं आहे, म्हणजे जो शांत आहे, काम आहे, रिलॅक्स आहे, अशा व्यक्ती आहे जो तणावमुक्त आहे, जो टेन्शन फ्री आहे, वाईट गोष्टीपासून दूर. वाईट गोष्टी म्हणजे ज्या आपण डे टू लाईफमध्ये बघतो, काही व्यसनं आहेत, अशा प्रकारच्या गोष्टींपासून दूर आहे, तो धम्माचे अमृतमय आनंददायी अमृत पितो. अशा प्रकारचं काही म्हणणं आहे. उदाहरणार्थ, हेरी याचा अर्थ काय, तर तुमच्या आतमधली लज्जा आहे, नैतिक लाज किंवा सत्संग विबुद्धी, अशा प्रकारचा नैतिक हेरी सुत्तेचा आपण अर्थ घेऊ शकतो. ही अशी एक भावना आहे जी व्यक्तीला चांगले वागायला प्रेरित करते आणि वाईटापासून रोखते. म्हणजे आपल्या अंतर्गतच अशा प्रकारची एक भावना असते की जे चुकीचं काय गोष्टी असतील ते करण्यापासून दूर राहावं, आपलं आत्मधून प्रोत्साहन करत असते की ह्यापासून दूर राहायला पाहिजे. बौद्ध धर्मात हेरी व ओत्तप्प या दोन गोष्टींना लोकपालक धम्म, जगाचे रक्षण करणाऱ्या गोष्टी म्हटले आहे. हेरी व ओत्तप्प या दोन गोष्टींना लोकपालक धम्म, जगाचे रक्षण करणाऱ्या गोष्टी असे म्हटलेले आहे. हेरी शुद्ध आपलं काय शिकवतं, तर केवळ शब्द नव्हे तर कृती महत्वाची आहे. म्हणजे बरेच जण बोलतात मी तुझ्याकडे हे करू, मी तुझ्याकडे ते करू, मी हे करेल ते करेल, प्रत्यक्षात वेळ आला की ते निघून जातात. अशा आपण म्हणजे पाहिलं. खरे मित्र हे शंकास्पद नसतात, आधारदायी असतात. म्हणजे ते डाऊटफुल नसतात कधीही, ते तुम्हाला नेहमी मदत करत असतात, ते तुमच्यासोबत असतात. सेवेमधून, समर्पणातून खरे सुख मिळते. म्हणजे कुठलीही सेवा करा, काही करा, त्याच्यामध्ये तुम्हाला खरा अर्थ मिळतो. एकांत, शांतता आणि संयम यातूनच धम्माची खरी अनुभूती होते. म्हणजे तुम्हाला धम्माच्या मार्गावर जेव्हा तुम्ही असाल तेव्हा तुम्हाला एकांत, शांतता आणि संयम खूप महत्वाचा आहे. कुठलीही कृती करण्यापूर्वी बरेच जण म्हणतात की तुम्ही 2 सेकंद उभे राहा, 10 सेकंद उभे राहा, किंवा मनातल्यामुळे 10 कडे मोजा, त्यानंतर तुमचा जो राग आहे तो कमी झाला की तुम्ही रिएक्शन करा. किंवा उदाहरण असं घ्यायला गेलं तर आपण की कुठलीही गोष्ट करण्यापूर्वी आपण थोडाफार थांबलं पाहिजे आणि नंतर बोललं पाहिजे. हेरी ही अंतःकरणातील नैतिक जाणीव ती जीवनाचं संरक्षण करते. हेरी सुत्त म्हणजे एक नैतिक आरसा आहे जो आपल्याला सत्प्रवृत्ती, खराखुरं मैत्रभाव, सेवा आणि धम्मातून मिळण्यासाठी योग्य मार्ग दाखवतो. म्हणजे चांगला आयुष्यामध्ये तुम्हाला जगायचं असेल, व्यवस्थित जगायचं असेल, तर त्यावेळी कुठल्या प्रकारचा तुम्हाला
मित्र कसा असावा, आपल्या आजूबाजूचं वातावरण कसं असावं हे तिथं तुम्हाला शिकवते. तर आपण सध्या छोटीशी कविता आहे, पटकन आपण घेऊ, कारण आपल्याला इतरही अभ्यास करायचा आहे, इतरही लेसन राहिलेले आहेत. मित्रांनो, आपण हिरी सुत्त याची थोडी पार्श्वभूमी समजून घेऊया. आधी काय आहे ते, हिरी तरंतंती हिरी सुत्तम, म्हणजे जो मनुष्य लज्जेला करतो, म्हणजे पार करतो किंवा टाळतो, तो हिरी म्हणजे लज्जारहित राहतो. अशा प्रकारचं हिरी तरंतंती हिरी सुत्तम. ही पार्श्वभूमी अशी आहे की एकदा भगवान बुद्ध असते, म्हणजे जेव्हा ते सम्यक संबुद्ध झाले नव्हते, तेव्हा श्रावस्ती शहरात एक श्रीमंत ब्राह्मण राहत होता. त्याच्याकडे 80 कोटी संपत्ती होती. त्याला एकच मुलगा होता जो त्याला अत्यंत प्रिय होता. त्याने त्याचा सांभाळ खूप प्रेमाने केला होता. त्याला खूप सुखसोयीने वाढवले होते. पण तो ब्राह्मण त्याच्या पत्नीबरोबर अकाली मृत्यू पावला. नंतर त्या ब्राह्मण कुमाराने आपल्या आईवडिलांच्या आज्ञेने कोषाघर उघडून, म्हणजे कोषाघरमध्ये जी संपत्ती होती ती उघडून संपत्ती बाहेर काढली आणि म्हणाली, ही तुमची संपत्ती आहे, आईवडिलांची संपत्ती आहे, जी आजी आजोबांची संपत्ती आहे, म्हणजे म्हणजे जे काय पूर्वपरा चालवलेली संपत्ती आहे, ही 7 पिढ्यांपर्यंत संपत्ती आहे. त्या तरुणाने संपत्ती पाहून विचार केला की ही संपत्ती दिसते, पण ज्यांनी संचित केलेली आहे ते दिसत नाही, ते सर्व मृत्यूच्या अधीन झालेले आहे. अशा प्रकारे भोग सोडून परलोकात जावे लागते. शुभ आचरणाशिवाय, म्हणजे पुण्याशिवाय काहीही घेऊन जाता येत नाही. आपण पाहतो की बऱ्याच जणांकडे पुढच्या 7-8 पिढ्यांसाठी जमून ठेवलेला पैसा अडकाळ होतो. मग तो भ्रष्ट मार्गाने असू दे या न्यायिक मार्गाने असू दे, ते जमा करून ठेवतात. मोस्टली आपण बघतो आजूबाजूला, पहिल्या पॉलिटिक्स बघतो किंवा धनधान्य जी सावकार आहेत, श्रीमंत आहेत, त्यांच्याकडे आपण पाहतो की ही संपत्ती ते जमा करून ठेवतात. पण जेव्हा मृत्यू होतो तेव्हा ते हे सगळं इथे ठेवून जातात. स्वतःबरोबर काहीही घेऊन जाऊ शकत नाहीत. ते व्यर्थ आहे. फक्त ते आयुष्यभर ती संपत्ती मिळवण्याच्या नादामध्ये इकडे ह्याला फसव त्याला फसव, त्याच्याकडून ह्याची टोपी तिकडे त्याची टोपी इकडे करून ते पुढच्या 7 पिढ्यांना पोषेल अशी संपत्ती जमा करून ठेवतात, मालमत्ता जमा करतात. पण ज्या मृत्यूसमयी खाली हात आया था खाली हात जाएगा असं आपण जे म्हणतो, तेच आहे की रिकाम्या हाती आपण जो आलेलो तर रिकाम्या हाती जाणार आहोत. शेवटी काही आपण घेऊन जाणं, सगळं इथेच राहणार आहे. तर काय घेऊन जाणार आपण, तर पुण्य आहे. आपण जे आयुष्यामध्ये आचरण केलं होतं, त्या आचरणाशिवाय जे पुण्य आहे त्याच्याशिवाय काही घेऊन जाता येणार नाही. कारण त्याच्यामुळे तुमची सुगती होणार की दुर्गती होणार आहे हे तुम्हाला तुमच्या पुण्य कर्मावर, तुमच्या आचरणावरती अवलंबून आहे. तर तो काय करतो की ज्यांनी सोडून गेले, ते ज्यांची संपत्ती सोडून गेले, तर मी काय त्याच्यामध्ये असा विचार करून तो ती संपत्ती वाटायला घेतो. तो राजाला तो सांगतो की माझ्याकडे एवढी संपत्ती आहे ती तुम्ही गरिबांना वाटून टाका. आणि अशा प्रकारे तो दान देतो. आणि पण संपूर्ण संपत्ती तो दानामध्ये देतो. आणि दानात दिल्यानंतर तो विचार करतो की आता मी सगळं दान दिलेलं आहे, तर मी संसार ज्ञानामध्ये का राहू. मी तपस्या घेतो, तपस्या घेऊन संन्यासी म्हणून राहू शकतो. त्यावेळेस तपस्या घेऊन म्हणजे संन्यासी राहण्याची प्रथाच होती. तर अशा प्रकारे तो तापस संन्यास घेतला. त्यांनी तापस संन्यास 8 प्रकारचे आहेत. सपुत्त भार्या म्हणजे पत्नी पुत्रांसह संन्यासी, हे आपण पाहतो आपल्या गुरुकुल पद्धतीमध्ये आपण ही पाहिलेली आहे की सपुत्त भार्या म्हणजे आपल्या मुलांबरोबर पैतणीबरोबर तो राणामध्ये राहतो. उच्छाचारिका म्हणजे भिक्षा मागणारे. संपत्त कालिका म्हणजे योग्य वेळी मिळालेले अन्न खाणारे. अनग्गी पक्किया म्हणजे अग्नीवर न शिजवलेले खाणारे. असमुठ्ठिका म्हणजे मुठ्ठीत दगड धरणारे. पवत्तकालिका म्हणजे डोंगरफळ खाणारे. दंतलुय्यका म्हणजे दातानी काढून खाणारे. वंटमुत्तिका म्हणजे पडलेले तण खाणारे, म्हणजे यातली सगळ्यात श्रेष्ठ आहे ती वंटमुत्तिका. तर त्या ब्राह्मण कुमाराने वंटमुत्तिका नावाची संन्यास घेतला, त्याने श्रम हे घेतलं आणि त्याने हिमालयात जाऊन तो 2 पर्वत ओलांडून आश्रम म्हणून राहू लागला तिकडे. इतक्यात काही दिवसानंतर, म्हणजे तो तापस संन्यास झाल्यानंतर काही दिवसानंतर भगवान बुद्ध सम्यक संबुद्ध झाले. जे सिद्धार्थ गौतम होते ते सम्यक संबुद्ध झाले.
आणि ते सर्वांना आपला आपला उद्देश देऊन येते. तर अशा प्रकारचा श्रावस्तीचा एक माणूस चंदनचा इत्यादी शोधण्यासाठी पर्वतावर आला असताना त्या आश्रमात जाऊन त्या तपस्व्याला म्हणजे त्या ब्राह्मण कुमाराला प्रणाम केला, वंदनी म्हटलं आणि कुशलक्षेम विचारायला लागला. तर त्याने विचारलं त्या तापसाने की तू कुठून आला आहेस? तो म्हणतो की मी श्रावस्तीहून आलो आहे. तिथे तो ब्राह्मण तिथे काय चाललेला आहे तिथे तो सांगतो, जो वरती शोधायला आला तो, तिथे भंते लोक अतिशय सावध आहेत आणि दान इत्यादी पुण्यकर्मे करतात. तो ब्राह्मण विचारतो कोणाचे उपदेश ऐकून? तर भगवान बुद्धांचे. पहिल्यांदाच त्या तापसाने म्हणजे त्या ब्राह्मणाने तपस्वीने बुद्ध हा शब्द ऐकला होता आणि त्याने विस्मय विचारून 3 वेळा त्याला विचार, तू बुद्ध असे म्हणतोस आहेस? हो, तो बुद्ध म्हणतो आहे. तर मग त्या ब्राह्मणाला त्याच्या मनामध्ये इच्छा होते की मी भगवंताला जाऊन भेटू अशी त्याची इच्छा होते. पण जाताना भगवंतांना भेटण्यासाठी जाताना खाली हात जाणं हे योग्य वाटत नाही असं त्याला वाटतं. म्हणून तो विचार करतो काय घेऊन जाऊ. तर तो स्वतःच विचार करतो आणि बोलतो बुद्ध आम्ही म्हणजे भौतिक वस्तू जी आहेत त्यांना ते स्वीकारत नाहीत. मग त्यांच्याकडे मी धर्माचीच भेट घेऊन जातो, म्हणजे काही प्रश्न घेऊन जातो. म्हणून त्यांनी 4 प्रश्न तयार केले. 1, कोणत्या प्रकारचा मित्र सेवन करू नये. 2, कोणत्या प्रकारचा मित्र सेवन करावा. 3, कोणत्या प्रकारचा प्रयोग म्हणजे उद्योग किंवा प्रयत्न करावा. आणि रसांमध्ये आनंदामध्ये श्रेष्ठ कोणता. अशा प्रकारचे 4 प्रश्न त्याने निर्माण केले आणि तो प्रश्न घेऊन मध्य देशाकडून निघाला आणि क्रमाक्रमाने श्रावस्तीला जाऊन तिथे जेतवनामध्ये त्याने प्रवेश केला. तिथे भगवान बुद्ध धर्मदर्शन देत होते. त्याने भगवंतांना पाहिले, नमस्कार केला आणि एका बाजूला उभा राहिला. आणि जर त्यानेच मनातल्या मनुष्याला जर बुद्ध आहेत तर ते मनातल्या विचाराला प्रश्नांचे उत्तर नक्कीच वाचन देतील असे म्हणून त्याने मनातल्या मनात हे वरील म्हणजे जे 4 प्रश्न होते कुठले, कोणत्या प्रकारचा मित्र सेवन करू नये, कोणत्या प्रकारचा मित्र सेवन करावा, कोणत्या प्रकारचा प्रयोग म्हणजे उद्योग किंवा प्रयत्न करावा आणि रसांमध्ये किंवा आनंदामध्ये श्रेष्ठ कोणता. अशा प्रकारे 4 प्रश्न मनातल्या मनात प्रश्न विचारले आणि बुद्धांनी त्याला ह्या गाथांच्या आधारे उत्तर दिलेली आहेत. तर ही बॅकग्राऊंड स्टोरी आहे. आपण मुख्य सूत्राला सुरुवात करूया. काय सांगितलेलं आहे, हिरिंग तरंत विजुगुच्छमानं तवाहमस्मि इति भासमानं सय्यानि कम्मानि अनादियन्तं नेसो ममन्ति इति न विजया. हिरी म्हणजे लाज, विजुगुच्छमानं म्हणजे विजय होणे, तरंत म्हणजे करणारा, अशा प्रकारे इति म्हणजे खरोखरच, भासमानं म्हणजे बोलणारा. अशा प्रकारे हिरी तरंत विजिगुच्छमानं तवाहमस्मि इति भासमानं सय्यानि कम्मानि अनादियन्तं नेसो ममन्ति इति न विजया. म्हणजे जो हिरी म्हणजे लाज, तरंत म्हणजे करणारा, विजिगुच्छमानं म्हणजे विजय होणे, तवाहस्मि आणि भासमानं म्हणजे बोलणारा, इति म्हणजे खरोखरच. म्हणजे काय याचा अर्थ होणार आहे, मनाविरुद्ध वागणे, अंतःकरणाचा तिरस्कार करणे, मी तुझ्या बाजूनेच आहे असे म्हणून पण कृतीत काहीच न करणे, अशांना आपल्या बाजूचा समजू नये. हिरी तरंतं विजिगुच्छमानं तवाहमस्मि इति भासमानं सय्यानि कम्मानि अनादियन्तं नेसो ममन्ति इति न विजया. म्हणजे मनाविरुद्ध वागणे, आपल्या मनाच्या विरुद्ध कोणतरी वागतो, अंतःकरणाचा तिरस्कार करणे, अशा प्रकारची भावना असते. मी तुझ्याच बाजूने आहे असे म्हणून. म्हणजे बरेच जण आपल्याला म्हणजे आपण बोललं की बरेच जण आपल्याला म्हणतात की मी तुझ्या सोबत आहे, मी शेवटपर्यंत तुझ्याबरोबर राहणार आहे, पण प्रत्यक्ष कृती आलं की तसं ते करत नाहीत, अशांना आपल्या बाजूला समजू नये. अशा प्रकारे भगवान या पहिल्या गाथेमध्ये सांगतात आहेत. अनन्वयं पियं वाचं यो मित्येषु पकुबत्ती अकरोन्तं भासमानं परिजानन्ति पंडिता. काय सांगायचं दुसऱ्या घटनेमध्ये, अनन्वयं पीय वाचं यो मित्येषु पकुबती अकरोन्तं भासमानं परिजानन्ति पंडिता. म्हणजे काही जण आपल्या मित्रांना गोड बोलतात. आपल्या बाजूला बरेच जण असे गोड बोले असतात की जे गोड बोलत असतात, पण त्यानंतर काहीच करत नाही, फक्त दिखावा करतात बोलण्याचा, पण जेव्हा काही त्यांच्याकडून काही होत नाही. शहाणे लोक, पंडिता म्हणजे शहाणे लोक ओळखतात, परिजानन्ति ओळखणे, केवळ बोलणारे आणि कृती न करणारे. मग जे ज्ञानी आहे ते बरोबर ओळखतात, त्यातला
बोलणारा कोण आहे, कृती करणारा कोण आहे. जो फक्त बोलबच्चन आहे अशामध्ये तो भेदभाव करतो, आणि जो फक्त कृती म्हणजे बोलून ही कृती करणार आहे अशा लोकांना तो केवळ जाणतात किंवा मानतात. ह्यापैकी दोन भाग हे शहाणे लोक ओळखतात. नसो मित्तो यो सदा अपमत्तो भेदासंकी रंदमेवानुपस्सी यस्मिंच सेती उर्सी व पुत्तो सवे मित्तो यो परेही अभेज्यो. म्हणजे न सो मित्तो, मित्तो म्हणजे मित्र, न म्हणजे नकारार्थी आलेला आहे, सो म्हणजे तो, यो सदा अपमत्तो भेदासंकी रंदमेवा पुनसी यस्मिंच सेती उर्सी व पुत्तो सवे मित्तो यो परेही अभेज्यो. म्हणजे खरा मित्र सतत दुर्लक्ष, फसवणूक व दोष शोधत नाही. खरा मित्र जो असतो तो आपल्या मित्रामध्ये कधीही त्याच्याकडे दुर्लक्ष करत नाही किंवा त्याची फसवणूक करत नाही किंवा त्याच्यातला दोष शोधत नाही. ज्यावर तू बाळ जसं आईच्या कुशीत विसावतोस, म्हणजे बाळ कसं आईच्या कुशीमध्ये निर्धास्तपणे झोपतं किंवा कुशीमध्ये शिरतं, तसंच विसावतोस. तोच खरा मित्र ज्याला कोणी तुमच्यापासून वेगळं करू शकत नाही. म्हणजे मैत्रीची परिभाषा सांगितलेली आहे ते, जो तुमचं सतत दुर्लक्ष करत नाही, फसवणूक करत नाही किंवा दोष शोधत नाही. ज्याप्रमाणे बाळ आईच्या वरती पूर्णतः विसंबून असतं, त्याच्या आईच्या कुशीमध्ये शिरतं, तशाच प्रकारे आपला मित्र असतो ज्याला कोणी तुमच्याशी दूर करत नाही. पामुज्यकरणं ठानं पसंसावहनं सुखं फलानी संसो भावेती वहंतो पोरिसं धुरं. म्हणजे काय, जो एकांताचा अमृत प्यालेला आहे, पामुज्यकरणं ठानं पसंसावनं सुखं फलानी संसो भावेती वहंतो पोरिसं धुरं. म्हणजे जो सेवाभार मिळतो, म्हणजे जी काही जबाबदारी असेल तो अंगावरती घेतो आणि त्यातून फळ मिळतो, आणि त्याच्यातून तो कष्ट करून योग्य प्रमाणे फळ मिळवतो किंवा तो मोबदला मिळवतो किंवा चांगल्या पद्धतीने ते फायनल करतो, तो सुखर स्थितीत पोहोचतो. म्हणजे जो कोणी मेहनती आहेत, मेहनतीतून जो काही फळ मिळतं त्याचा तो खरा सुखस्थितीत पोहोचतो, आनंद निर्माण करतो आणि गौरव मिळवतो. इथे त्याची परिभाषा सांगितलेली आहे. कसं काय, जो कोणी मेहनती आहे त्याला मेहनतीचं फळ मिळणार आहे. फळ मिळणार याचा अर्थ चांगलं इन फ्युचरमध्ये त्याचं चांगलं होणार आहे. तो चांगल्या स्थितीत पोहोचणार आहे, सुखस्थितीत पोहोचतो, आनंद निर्माण करतो, आजूबाजूला आनंद निर्माण करतो आणि गौरव मिळतो. म्हणजे त्याची सर्व वाहवा करतात. पविवेकर संपित्वा रस उपसमस्य निद्रो होती निपापो धम्म पीती रसं पिबत्ती. म्हणजे काय सांगितलंय, जो एकांताचा अमृत प्यालाय, शांततेचा अमृत प्यालाय, जो तणावमुक्त पापमुक्त झालाय, तो धम्माचा आनंदायी अमृत पितो. पविवेकरसं पित्वा रसं उपसमस्य निद्रो होती निपापो धम्म पीती रसं पिबंती. धम्म रस पिती म्हणजे जो काय होतो, जो एकांताचा अमृत प्यालाय, शांततेचा अमृत प्यालाय, जो तणावमुक्त पापमुक्त झालाय, तो धम्माचे आनंदायी अमृत पितो. म्हणजे हा चांगल्या मार्गावरती गेलेला आहे, आर्य अष्टांगी मार्गावरती चालून तो कदाचित इन फ्युचरमध्ये निब्बाण ही प्राप्त करू शकतो. ही जर सगळं तुम्ही केलात एकांत म्हणजे कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण एकटे राहावं, कधी असं वाटतं आजूबाजूचा गोंगट नको नसावा असं आपल्याला वाटतं, तर तो एकांत आहे, त्याचं अमृत प्यालेलं आहे. म्हणजे शांतता झालेली, त्याच्या शरीरामध्ये संपूर्ण बॉडीमध्ये शांतता सध्या आहे, अशा प्रकारचा जो अनुभव घेतो. आणि जो तणावमुक्त म्हणजे तो टेन्शन फ्री आहे, कुठलंही टेन्शन घेत नाही, पापमुक्त झालाय. पापमुक्त म्हणजे आपण पाहिलेलं आहे की जे काही दुराचारशील आहेत, म्हणजे वाईट शील आहेत, त्याचं तो आचरण करत नाहीये. वाईट शील म्हणजे प्राण्यांची हिंसा करणे, खोटं बोलणे, चोरी करणे, लबाडी करणे किंवा व्यभिचार करणे, दारू पिणे, गांजा ओढणे, अशा प्रकारचं जे काही आहे, आळस रहित राहणे, ह्या पद्धतीचे जे काही हे काय जे दुराचारशील आहेत ह्यांच्यापेक्षा तो दुरावलेला आहे, त्याच्यातून तो पापमुक्त झाला आहे. असा व्यक्ती म्हणजे शीलवान झालेला आहे, तो धम्माचं आनंदायी अमृत पितो. म्हणजे तो हळूहळू पुढे जाऊन एक स्टेप करून भविष्यामध्ये कधी ना कधी तरी तो
निर्वाण प्राप्त करू शकतो, आनंद करू शकतो, या जगातून मुक्त होऊ शकतो. अशा प्रकारचं मित्राची ते ओळख सांगितलेली आहे. 5च गाथा आहेत, छोट्या गाथा आहेत, त्यामुळे आपण जास्त काही याच्यावरती ऑलरेडी आपलं लेक्चर मध्ये आपण समजून सांगितलेलं आहे. तर ह्यातले काही अर्थ आहेत ते मी शेवटला देणार आहे. जसं आपण आता स्लाइडिंग पाहिली सुत्त आणि त्याचे अर्थ, त्यानुसार आपल्याला शेवटला ह्यांचं मी अर्थ देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे प्रत्येक शब्दाचं ते तुम्ही सर्वांनी नोट डाऊन करायचं आहे. आणि आजच्या पुरता आपण जास्त काही मोठं लेक्चर घेणार नाही, छोटं लेक्चर घेणार आहोत. आपल्या सर्वांच्या प्रती मंगल मैत्री व्यक्त करतो. व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर चॅनल लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनल सबस्क्राईब करा आणि मला सांगा की माझा हा उपक्रम आपल्याला आवडत असेल तर खरंच कमेंट करून सांगा. ह्याच्यामध्ये काही सुधारणा अजून करायची असेल तर प्लीज मला कन्फर्म करा की कसं काय करायचं ते. आपल्या सर्वांच्या प्रती पुन्हा एकदा मंगल मैत्री व्यक्त करून इथे थांबतो. नमो बुद्धाय.